36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. पारधी समाजातील तरुण तरुणी आपल्या कला कौशल्याच्या जोरावर पुसतायत गुन्हेगारीचा कलंक. 500 लोकसंख्या असलेल्या गावातील 100 पेक्षा अधिक तरुण तरुणी तमाशातून मिळवतायत रोजगार. आजही समाजात कुठं चोरी किंवा दरोडा पडला की पोलिसांचा पहिला संशय जातो तो भटकंती करणाऱ्या पारधी समाजावर. वर्षानुवर्षे गुन्हेगारीचा शिक्का कपाळावर घेऊन जगणाऱ्या याच समाजाच्या नशिबात फक्त पोलिसांचा ससेमिरा आणि समाजाचा तिरस्कार होता. परंतु बदलत्या काळासोबत या समाजाने क्रांती घडवायला सुरुवात केली आहे. हातातील दगडधोंडे सोडून आता या समाजातील तरुण तरुणींनी शिक्षणाची आणि कलेची कास धरली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या साकेगावमधील पारधी समाजाने तमाशा आणि लोककलेच्या जोरावर आपल्या आयुष्याचं चित्रच बदलून टाकलंय. पाहुयात आमचा हा विशेष रिपोर्ट. ज्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच संशयास्पद राहिला, ज्यांच्या नशिबात फक्त भटकंती आणि उपेक्षा आली, तो पारधी समाज आता सन्मानाने जगू लागला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील साकेगाव या गावात पारधी समाजाची जवळपास 150 घरं आहेत. एकेकाळी गरिबी आणि रोजगाराअभावी गुन्हेगारीकडे वळणारा हा समाज आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतो आहे. किमान प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण घेऊन केवळ मोलमजुरीवर अवलंबून न राहता या समाजातील मुलामुलींनी आपल्यातील सुप्त कलाकौशल्यांना रोजगाराचं साधन बनवलं आहे. आणि गावातील प्रत्येक घरातील 3-4 तरुण मुले-मुली आता तमाशा फळांमध्ये काम करून लाखो रुपये कमवत आहेत. परिणामी त्यांच्या पडक्या घरांच्या जागेवर मोठमोठी मकाने उभी राहत आहेत. पूर्वी आमच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा गुन्हेगारीचा असायचा. गुन्हेगारीमधून आम्हाला या लोकांना पाहण्यात येत असे. परंतु आता आमच्या समाजातील लोकांच्या मध्ये प्रगतीचं एक नवीन निर्माण दिसून येत आहे, प्रगती दिसून येत आहे. अनेक ठिकाणी आमच्या इथले सगळे हे साकेगावचे लोक बाहेर तरुण मुले मुली जाऊन अनेक तमाशामधून आणि विविध त्यांच्या अंगामधली कला दाखवून आज नावलौकिक करत आहे. शिक्षणाचा प्रमाण हा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. प्रगतीवर आणि मुख्य प्रवाहात येण्यासाठी हा समाज प्रामुख्याने धडपड करत आहे. साकीगावमधील तरुणी नामांकित तमाशा मंडळांमध्ये कलावंत म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्राची लाडकी लोककला असलेल्या तमाशामध्ये आपल्या नृत्याची आणि अभिनयाची जादू दाखवून या तरुणी लाखो रसिकांची मने जिंकत आहेत. यातीलच एक रेश्मा, जी रेश्मा राणी या नावाने खानदेशामध्ये ओळखली जाते, तिने चांगलाच नावलौकिक मिळवला आहे. त्याचबरोबर तिला ख्यातनाम नृत्यांगना गौतम पाटील हिने देखील आपल्या ग्रुपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचं रेश्मा सांगते. परिस्थिती अभावी रेश्माच्या शिक्षण जेमतेम 9वी पर्यंत झाले. मात्र समाजातील मुलींनी शिक्षणाचं महत्त्व समजून आपलं शिक्षण पूर्ण करावं, असं आवाहन देखील रेश्मा आपल्या समाजातील मुलींना करते. मला आहे ना 5-6 वर्ष झाले सर या क्षेत्रात काम करून. मला आवड होती कलाची, डान्सची, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये गेले सर. आणि आम्ही काय परिस्थितीमध्ये होते सर मलाच माहिती येते. आम्ही कसे हाल केले, कसं काय आमच्यावर घडलंय ते सर. असं बोलताना सुद्धा मला दुःख वाटतं सर. शिक्षण किती पर्यंत झालं? माझं शिक्षण मी 9वी केले सर. आणि नृत्याचे कुठे धडे घेतले, क्लास लावले? नाही सर, मी माझ्या मनानेच करते सर. सध्या आता कोणत्या ठिकाणी तू काम करते, किती मजूर? मी ना भीमानामा तमाशा मंडळ यांच्या कार्यक्रमामध्ये काम करते सर. मला आहे ना पेमेंट 25,000 रुपये महिना आहे सर. तुमच्या गावात किती मुले आहेत असे? आम्ही 35-30 जणी आहे सर आमच्या गावातल्या. आणि मला अशी माहिती मिळाली की गौतमी पाटील जे आहेत त्यांनी तुला ऑफर केली होती? हो, इंस्टाग्रामला टाकलं होतं त्यांनी रिक्वेस्ट, पण मला दिवस गेलेले त्याच्यामुळे जाता आलं नाही सर मला. या कलेने केवळ त्यांना सन्मान दिला नाही, तर त्यांची आर्थिक उन्नतीही साधली आहे.
वर्षानुवर्षे गावकुसाबाहेर पाल ठोकून राहणाऱ्या, ऊन पावसात भटकणाऱ्या या कुटुंबांची घरे आता सिमेंट कॉन्क्रीटची पक्की वास्तू बनली आहेत. घामाच्या आणि कलेच्या पैशातून उभी राहिलेली ही घरे या समाजाच्या बदलत्या नशिबाची साक्ष देत आहेत. संशयाच्या अंधाराकडून सन्मानाच्या प्रकाशाकडे झालेला हा प्रवास थक्क करणारा आहे. एकेकाळी पोलिसांच्या भीतीने जंगलात लपून बसणारे पाय आज मंचावर घुंगरांच्या तालावर अभिमानाने थिरकत आहेत. या प्रामाणिक कलेच्या जोरावरच साकेगावमधील पारधी समाजातील गुन्हेगारीचा आलेख आता जवळपास शून्यावर येताना दिसतोय. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910.